चालू झालं ना. आलं इकडे बघा. आता मी कढई ठेवली बघा. थोडी तेल घालते बघा मी याच्यात. हॅलो गायस, बघा इकडे इकडे बघा गुढी गायस. इकडे बघा आता थोडंसं याच्यात तेल घालायले बघा. जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तडक्यासाठी थोडं घालायचं तेल. तेल टाकत लोका. इकडे बघा थोडीशी ही घालायली मोहरी, थोडीशी घालायली बघा. ही आहे मोहरी, थोडीशी मोहरी घाला. लोका बघा काय इकडं 10-12 पाकळ्या आहेत बघा लसणाच्या, ती घाला. इकडं एक पान कढीपत्त्याचं आहे बघा, ती घालायची एक पान कढीपत्त्याचं. आणि एक कांदा कापलेला आहे बघा, मोठा एक कांदा कापलेला आहे. ती कांदा एक घालायचा बघा याच्यात. कांदा एक घालायचा बघा. परतून घ्यायचं बघा. परतून घ्यायचं जरा भाजून घ्यायचं पाहिजे. हे थोडे जिरे ह्याचे ती घालायचे बघा, थोडेसे जिरे. आणि जरा कांदा जरा चांगला परतू द्यायचा बघा. थोडेसे जिरे घातले आणि इकडं तुम्ही म्हणताल आणि काय करायचं काही फॉलो नाही. त्या काही
इकडं मूग शिजवून घेतले बघा याच्यात. त्याच्यात हळद घातली या आणि हिरवी मिरचीचा ठेसा घातला आहे, टमाटर घातले बघा ह्याचं. आता ह्या ह्याला असं असं जरा बारीक करून घ्यायचं बघा. असं ह्याला बारीक करून घ्यायचं बघा. असं घोटायचं, ह्याला घोटायचं आणि ह्याला म्हणतात बघा मुगाचं खळगुट. खळगुट म्हणतात बघा ह्याला. ह्या असं घरटायचं, असं घरटायचं ह्याला बघा. ह्याला घरटायचं आणि तडका लावायचा. ह्या असं त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्यात बघा. हिरवी मिरची घातली, हळद आणि टमाटर घातलं आणि त्या 4 शिट्ट्या करून घेतल्यात बघा. 4 शिट्ट्या. मग 4 शिट्ट्या कसं आहे बघा. त्यात मीठ घातलं नाही, नंतर घालणार आहे मीठ तडका लावल्यावर. आता जरा कांदा झाला बघा ब्राऊन झाला आहे. आता याच्यात मी शिजविलेलं मूग टाकते बघा. बघा ही घरतीलं मूग. आता घरतीलं ह्याला थोडंसं गायचं घरतीलं मी. ह्याला जास्त बी काय घरटायची गरज नाही. जरा थोडं घरतून टाकायचं म्हणजे जरा खळबुटीचं चांगलं लागतं. लागत आहे ना. आता कांदा चांगला भाजला बघा. सगळं मटेरियल आपलं सगळं चांगलं भाजले बघा. आता ही मी ती मूग ओतून घेते बघा. ह्या सकाळी घोटल्याला मूग टाकून गेली बघा. ह्याच्यातून टाकून गेली घोटल्याला मूग. असं बघा कसं दिसायला कलर बघा. कसं मूग दिसायला तर माझे असं केलेलं आहे बघा. मी असा तडका मारलेला आहे बघा. तर मी थोडंसं पाणी घालूया. आता ह्याच्यात बघा थोडंसं तुम्ही घट्ट बी करू शकता आणि तुम्ही पातळ बी करू शकता बघा. थोडंसं मी पाणी घालायले, थोडंसं बघा मिडियम साईजचं असं थोडंसं पाणी घालायले बघा. जरसं मग पातळ राहावं म्हणून जरसं पाणी घालायले. जरासं पाणी घालायचं करायचं बघा. काय असं झालंय बघा माझं की मुगाचं मिरची. ह्याला मुगाचं मिरची बी कोण कोण म्हणतंय, ह्याला कोण कोण खळबुट बी म्हणतंय बघा. असं झालेलं आहे बघा माझं. तुम्ही काय म्हणता ती मला सांगा. खळबुट म्हणता का मुगाचं मिरची म्हणता काय म्हणता ती मला सांगा तुम्ही कमेंट करून. मला मुगाचं मिरची म्हणता का खळबुट म्हणता ती मला सांगा. का इकडे बघा हिरवी कोथिंबीर घालायली बघा. थोडीशी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. थोडीशी घालायली बघा. हिरवी बघा. हिरवी बापा इकडं ती थोडी कशोरी मेथी आहे ती थोडी घालते बघा. थोडीशी जराशी घालायची कशोरी मेथी. लई बी नाही घालायची, थोडीशी घालायची कशोरी मेथी.
आपण बाबा बहिणीनं आपण बघा मीठ घातलं नाही तरी पण मिरचीत माझ्या मीठ होतं बघा ठेचा कुठल्याला त्याच्यात मीठ होतं तरी थोडं मीठ मी घालते बघा आपल्या चवीनुसार मीठ घाला तुम्ही आपल्या चवीपुरतं मीठ घालायचं नाहीतर तुम्ही म्हणता आणि किती मीठ टाकवायचं आपल्या चवीपुरतं तुम्ही मीठ घाला मीठ घालाय हा का बघा अशी झाली बघा माझं मुगाचं मिरची म्हणा नाही तर याला खरबूट म्हणा बघा याला खरबूट म्हणा अगर मिरची म्हणा मी तर मुगाचं मिरची म्हणते आणि कुणी खरबूट म्हणते बघा मला ती बघा कसं आहे कसं नाही ते बघा आणि बघा तुम्ही बघा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता तुम्हाला जास्त पातळ पाहिजे घट पाहिजे तर तुम्ही करू शकता तसं मी जरा मिडियम साईजचंच केलं आहे बघा तुम्हाला जसं आवडेल तसं करा तुम्हाला घरटायचं नसलं किंवा नका घरटू पण मी थोडंसं घर केलं आहे म्हणजे असं फिटिंग घेतलं असं हलवून केलं आहे बघा असं झालं आहे बघा माझं मी आता खाण्यासाठी रेडी आहे बघा आम्ही तर भाकरीसोबत खाणार आहेत बघा तुम्ही भातासोबत खावा नाही तर चपातीसोबत खावा बघा असं झालेलं आहे माझं चला हाय उद्या भेटूया चला